Hello, my dear students. Welcome back to our channel Code with NS. कसे आहात सर्वजण? So previous lecture we have seen what are the types of languages, what are the low level language, high level language, mid level language. आणि फर्स्ट लेक्चर मध्ये आपण जावाचं इंट्रोडक्शन केलं होतं. सेकंड लेक्चर मध्ये व्हॉट इज लो लेवल लँग्वेज, इट इज अ बाईट कोड, इट इज बायनरी लँग्वेज. त्याच्यानंतर थर्ड लेक्चर मध्ये आपण पाहिलं व्हॉट इज मिड लेवल लँग्वेज. मिड लेवल लँग्वेजमध्ये काय काय येतं, असेंबलर असतो, असेंबलर असतो कन्वर्ट करायला. त्याच्यानंतर व्हॉट इज हाय लेवल लँग्वेज. हाय लेवल लँग्वेजवरती काय काय असतं, एक कंपायलर असतो जो सोर्स कोडला बायनरी कोडमध्ये कन्वर्ट करतो. त्याचे डिसएडव्हान्टेजेस पाहिले. लो लेवल लँग्वेजच्या डिसएडव्हान्टेजेसनुसार बघता आपण मिड लेवल लँग्वेज इन्व्हेन्शन केली, त्याचे डिसएडव्हान्टेजेस बघता हाय लेवल लँग्वेज इन्व्हेन्शन केली. तर आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत बाबा आपण, की व्हॉट इज टाइप्स ऑफ हाय लेवल लँग्वेज बेस्ड ऑन प्लॅटफॉर्म. जो काही आपण प्लॅटफॉर्म बघितला हाय लेवल लँग्वेजचा, सर्व काही आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. जर तुम्हाला पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो मी. तसेच एसक्यूएलची पण सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे, त्याच्यामध्ये पण तुमचं व्हॉट इज एसक्यूएल, व्हॉट इज डाटा टाईप्स, व्हॉट आर द डिफरंट डाटा टाईप्स, कॅर वॅर कॅर काय आहे ते सर्व काही त्याच्यावरती आपण झालेलं आहे. तसंच लवकरात लवकर ती पण सिरीज आपण संपवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ती नसेल पाहिलात तुम्ही तर जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर देतो, त्याच्यावरती जाऊन तुम्ही पाहू शकता. तर चला मग चालू करूयात आजच्या व्हिडिओला. व्हॉट इज टाइप्स ऑफ हाय लेवल लँग्वेज बेस्ड ऑन प्लॅटफॉर्म. व्हॉट इज प्लॅटफॉर्म आपण पाहिलं होतं. प्लॅटफॉर्म इज अ सोर्स वेअर वी कॅन रन द कोड, ओके, किंवा रन द बाईट कोड किंवा रन द सेम सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स इज कॉल्ड एज प्लॅटफॉर्म. तर प्लॅटफॉर्म हाय लेवल लँग्वेजच्या बेस्डनुसार कोणते कोणते प्लॅटफॉर्म आहेत. एक आहे प्लॅटफॉर्म डिपेंडेंट आणि एक आहे प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट. आता नावातच तुम्हाला समजून गेला असेल की व्हॉट इज प्लॅटफॉर्म डिपेंडेंट आणि व्हॉट इज प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट. नथिंग, हे काहीच नाही आहे. एकदम इझी टॉपिक्स आहेत. फक्त तुम्हाला ह्याच्या अगोदरचे लेक्चर्स जे आहेत ते कम्प्लीट करावे लागतील, तेव्हाच तुम्हाला हे जे आहेत लेक्चर ते इझी जातील. ठीक आहे. तर प्लॅटफॉर्म डिपेंडेंट म्हणजे काय, की बघा, डिपेंडेंट म्हणजे काय, आपण एखाद्यावर डिपेंड राहणं. आता काही मुलं घरच्यांवर डिपेंड असतील, म्हणजे कसं, त्यांच्या घरच्याकडनं पैसे वगैरे मागायचे किंवा त्यांच्याकडनं म्हणजे आता थोडंफार मदत वगैरे, ते काय म्हणतात त्याला, प्लॅटफॉर्म डिपेंडेंट बनतात. ठीक आहे. तर आता तेच फक्त प्रोग्रामिंग लँग्वेज काय आहे, प्रोग्रामिंग लँग्वेज प्लॅटफॉर्म डिपेंडेंट म्हणजे एक प्रोग्रामिंग लँग्वेज दुसऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेजवरती डिपेंडेंट. ठीक आहे. पहा, when you write the source code in the platform and compile in the same in order to execute compiled code can be executed in the platform which is similar to the platform in which it was developed and compiled. समजलं नाही? एक फ्लो डायग्राम बघूयात आपण, त्याच्यानुसार तुम्हाला लवकर समजून जाईल. व्हॉट इज प्लॅटफॉर्म डिपेंडेंट. समजा आपण कोड लिहिला विंडोजमध्ये, सोर्स कोड, बाईट कोड. पहा इथं काय आहे, तो वर्ड कोणता आहे तुम्ही लक्षात ठेवा, सोर्स कोड. वेन यू राईट अ सोर्स कोड, पहा इथं सोर्स कोड तुम्ही लिहिला कशामध्ये, विंडोजमध्ये. मग काय होणार, तुमचे जे हाय लेवल लँग्वेज आहे, मग ते काय करणार, कंपायलर काय करणार, एक्झिक्यूट करणार .exe फाईलमध्ये. ती काय झाली, लो लेवल फाईल झाली. ती जी फाईल आहे, तुम्ही जर समजा कोड लिहिलाय विंडोजवरती, ठीक आहे, तर तो कोड आहे तो एक्झिक्यूट होईल फक्त विंडोजसाठी. तुमचे जे मॅक, लिनक्स सॉफ्टवेअर आहेत ना, त्याच्यासाठी तो रन नाही होणार. इट इज कॉल्ड प्लॅटफॉर्म डिपेंडेंट लँग्वेज. म्हणजे तुम्ही ज्या सोर्स फाईल लिहिताय, ज्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही सोर्स फाईल लिहिताय, त्याच सॉफ्टवेअरवरती ती सोर्स फाईल जी आहे ती एक्झिक्यूट होणार, तीच रन होणार. त्याला काय म्हणतात, प्लॅटफॉर्म डिपेंडेंट. म्हणजे ते त्याच्यापुरतंच डिपेंड आहे. जर तुम्ही समजा, आता हेच उदाहरण जर मॅकसाठी जर घ्यायचं असेल, तुमच्याकडे मॅकबुक असेल किंवा लिनक्सचं सॉफ्टवेअर असेल, तर तुम्ही लिनक्समध्ये जर कोड केला तर तो कोड जो आहे तो लिनक्समध्येच रन होतो. असं का होतं बाबा, ठीक आहे. तर हे जाणून घेऊयात आपण. It cannot executed in any other platform. This is called as platform dependent code, and the language which is used to develop this type of code is known as platform dependent language. ठीक आहे.
तर पहा असं काय होतं सर, सी लँग्वेज फॉलोज फर्स्ट स्टेप कंपायलेशन प्रोसेस वेअर हाय लेवल लँग्वेज इन्स्ट्रक्शन्स विल इनटू अ लो लेवल लँग्वेज बाय सी कंपायलर. आता समजा आपण एखादं उदाहरण घेतलं की सी लँग्वेज आहे की काय करतं, हाय लेवल लँग्वेज कंपायलर. मी तुम्हाला हाय लेवल लँग्वेजमध्ये सांगितलं होतं जावासाठी कोणतं कंपायलर असतं, JVM कंपायलर असतं, जावा व्हर्च्युअल मशीन, किंवा JDK कंपायलर असतं, जावा डेव्हलपमेंट किट म्हणून आहे, ते पण पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तर ठीक आहे, तर ते काय करतं, हाय लेवल लँग्वेजला लो लेवल लँग्वेजमध्ये कन्वर्ट करतं आणि फाईल which is generated be always a platform specific file is only supported in the same platform. आणि जो प्लॅटफॉर्मची जी फाईल आहे तो जो क्रिएट करतो, JRE JDK तुम्ही जावामध्ये केलात किंवा जर तुम्ही सी लँग्वेजमध्ये केलात, तर जी सीची जी फाईल आहे, कंपायलर जो फाईल तयार करतो ती काय होती, फक्त त्याच डिपेंडेंट प्लॅटफॉर्मसाठी ती बनलेली असते. जसं की आता ही जी .exe फाईल आहे ती फक्त तुम्हाला विंडोजसाठीच रन होणार आहे, ती मॅकसाठी किंवा लिनक्ससाठी ऑपरेट होणार नाही. ह्याला काय म्हणतात, प्लॅटफॉर्म डिपेंडेंट लँग्वेज. आता काही विद्यार्थ्यांना काहीच कळत नसेल तर सो प्लीज माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही जाऊन मागचे जे झालेले व्हिडिओ आहेत ते पहा, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडंफार आयडिया येईल. थोडंफार कशाला, तुम्हाला सगळं व्यवस्थितरित्या समजून जाईल. कारण जावाचे जे लेक्चर्स आहेत, मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे, जावाचे जे लेक्चर्स आहेत ते एकमेकावरती डिपेंड आहेत. तुम्ही फर्स्ट लेक्चर पाहिलं तर सेकंड लेक्चर समजेल तुम्हाला, पण जर तुम्ही फर्स्ट सेकंड थर्ड नाही पाहिलं, डायरेक्ट फोर्थ पाहिलात तर तुम्हाला फोर्थही नाही समजणार आणि तुम्ही सेकंड पाहिलात सेकंडही नाही समजणार. त्याच्यामुळे तुम्हाला स्टार्टिंगपासून जे आहे ते व्हिडिओ तुम्हाला बघावे लागणार आहेत. ठीक आहे, तर चला मग चालू करूयात प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट लँग्वेज. आता डिपेंडेंट काय होतं बाबा, की एखादं कंपायलर आहे, कंपायलर एखादी EXE फाईल जनरेट करतो आणि ती EXE फाईल जी आहे त्या रिस्पेक्टिव्ह EXE फाईल आहे, जी लो लेवलची फाईल आहे ती त्या स्पेसिफिक प्लॅटफॉर्मसाठी रन होते. ठीक आहे, तर प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट म्हणजे काय असेल की विंडोज तुम्ही जी फाईल जनरेट करता लो लेवल लँग्वेजची ती ऑल प्लॅटफॉर्मसाठी रन होईल. त्याला काय म्हणतात, प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट लँग्वेज. पहा, when you write a source code in a one platform and compile in the same order to execute the compiled code can be executed in the same platform as well as other platform. Or the difference between dependent and independent मध्ये एक्झिक्यूट इन ओनली सेम प्लॅटफॉर्म होतं इथं ॲज वेल ॲज अदर प्लॅटफॉर्म. दिस इज कॉल्ड ॲज प्लॅटफॉर्म डिपेंडेंट कोड. आणि जो कोड जो अँड द लँग्वेज विच इज यूज टू डेव्हलप दिस कोड इज कॉल्ड ॲज प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट लँग्वेज. ह्याचे आता एक्झाम्पल कोणते आहेत बाबा, जावा, पायथन, जावा स्क्रिप्ट. ठीक आहे, हे जे आहेत त्याचे एक्झाम्पल आहेत. तर पहा काय होतं याच्यामध्ये नेमकं, इथं काय करतं, 2 स्टेप व्हेरिफिकेशन होत. म्हणजे काय पहा, जावा लँग्वेज फॉलोज 2 स्टेप कंपायलेशन प्रोसेस where in the first step compilation Java C we convert high level language instruction into intermediate code. It will generate a file called as bytecode, an intermediate code which is having dot class as extension. इथपर्यंत आपण समजून घेऊया. पहा, what is प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट लँग्वेज. जो जावाचा जो कंपायलर आहे तो JDK कंपायलर, तो काय करतो, 2 स्टेप कंपायलेशन फॉलो करतो. फर्स्ट स्टेपमध्ये काय करेल तो, पहा, हाय लेवल लँग्वेजला इंटरमिडिएट कोडमध्ये कन्वर्ट करतो. पण तेच आपल्याला डिपेंडेंटमध्ये काय होतं, सी लँग्वेजमध्ये काय होतं, तो जो तिथं 1 स्टेप कंपायलेशन होतं, म्हणजे हाय लेवल लँग्वेज इज डायरेक्टली कन्वर्टेड इनटू द लो लेवल लँग्वेज होती. पण इथं तसं नाही, इथं 2 स्टेप कंपायलेशन होत असल्यामुळं आणि डॉट क्लासचं एक्सटेन्शन असलेली फाईल जी आहे ती जनरेट करतं कोण, जावा किंवा प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट लँग्वेज. ठीक आहे, म्हणून मग काय म्हणतात, जावा इज अ प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट लँग्वेज. आता हा कुठला पॉईंट आहे, हा पॉईंट आहे फर्स्ट लेक्चर मधला. काही जणाला तिथं समजायला नसेल तर इथं क्लिअर होऊन जाईल. व्हॉट इज why Java is a platform independent language, because Java follows 2 step verification किंवा 2 step compilation. In the first step of compilation Java C will convert high level language into instructions into the intermediate code.
ठीक आहे. इट विल जनरेट अ फाईल कॉल्ड ॲज बाईट कोड ऑर इंटरमिडिएट कोड आणि त्याचं एक्सटेन्शन काय असतं डॉट क्लास. ठीक आहे. पुढं काय होतं इंटरमिडिएट कोडचं बाबा, द इंटरमिडिएट कोड ऑर बाईट कोड is neither understandable by humans nor understandable by machines. In the second step of compilation, the process of bytecode will be converted into machine understandable instructions and will be executed line by line by a software called as JVM. आता JVM जो आहे जावाचा कंपायलर तो काय करतो त्या इंटरमिडिएट कोडला लाईन बाय लाईन कंपाईल करतो आणि तुम्हाला जो सॉफ्टवेअर जो वापरायचा आहे त्याच्यावरती तुम्हाला रन करण्यास मदत करतो. Bytecode and JVM are the responsible for making Java as platform independent language. हा इंटरव्ह्यू प्रमाणे तुम्हाला क्वेश्चन येईल की व्हॉट इज म्हणजे कोणते तुम्हाला रिस्पॉन्सिबल आहेत की जावाला इंडिपेंडेंट बनवण्यासाठी कोणते कोणते बाईट कोड आणि JVM. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलं एकदा रिव्हिजन रिकॅप करूयात पटपट. व्हॉट इज प्लॅटफॉर्म डिपेंडेंट लँग्वेज. हा चला तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि रिमाइंड करण्याचा प्रयत्न करा. व्हॉट इज प्लॅटफॉर्म डिपेंडेंट लँग्वेज. काय असतं सोर्स कोड असतं ते जे सोर्स कोड आहे ते कंपायलेशन केल्यानंतर त्याच स्पेसिफिक प्लॅटफॉर्मवरती रन झालं पाहिजे त्याला काय म्हणतात प्लॅटफॉर्म डिपेंडेंट म्हणतात. आणि ते वन स्टेप कंपायलेशन होतं. वन स्टेप कंपायलेशनमध्ये हाय लेवल लँग्वेज काय करते डायरेक्ट लो लेवल लँग्वेजमध्ये कन्वर्ट करते. आता प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट लँग्वेज करा जरा व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही लक्षात करा काय काय शिकलो. ठीक आहे. तर प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट लँग्वेज काय होती इथे 2 स्टेप कंपायलेशन असतं. फर्स्ट स्टेपमध्ये डायरेक्ट तो सोर्स कोड जनरेट करतो. त्याच्यानंतर आहे तो सोर्स कोड नायदर अंडरस्टँडेबल बाय मशीन्स नॉर अंडरस्टँडेबल बाय ह्युमन्स असतो. त्याच्यानंतर तो जो सोर्स कोड आहे तो आपण त्या पर्स्पेक्टिव्ह लँग्वेजच्या याच्यानुसार कंपायलरनुसार आपण काय करतो तो कन्वर्ट करतो आणि तो कुठल्याही सॉफ्टवेअरवरती रन होण्यास मदत होते. एक लक्षात ठेवा डिपेंडेंटमध्ये जो आहे तो सगळा कोड एक वेळेसच कंपाईल होतो आणि इंडिपेंडेंटमध्ये लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होतो. त्याच्यामुळे तो कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती रन होऊ शकतो. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा. व्हिडिओ कसे वाटत आहेत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आणि काही डाऊट वगैरे असतील तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर देत आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकतात. हे जे नोट्स जे आहे पाहिजे असतील तर त्याच्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकतात. तर SQLची सिरीज जी चालू झालेली आहे ती पाहायला विसरू नका. धन्यवाद.